चला मैत्रिणींनो, आपला हा खानदेशी चिवडा आहे बरं का. तर खानदेशी चिवडा मी कसा बनवला तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि काय चुकलं असेल तर मला नक्की सांगा बरं का. तर मी इथं सगळं काय काय टाकलेलं आहे पूर्ण व्हिडिओमध्ये बघा तुम्ही, आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बरं का. तर बघा मी इथे सगळं काय काय टाकून चिवडा बनवलेला आहे. अर्धा किलो मुरमुऱ्याचा चिवडा मी बनवलेला आहे. तर इथं हे एक पाकिट मी घेतलेलं आहे, चिवडा मसाला पाकिट. तर हे अर्धा किलो मुरमुऱ्यासाठी मी हे एक पाकिट टाकलेलं आहे. तर बघा तुम्ही, चिवडा खूप असा छान बनलेला आहे आणि खानदेशी चिवडा, आणि नक्की सांगा मला कसा झाला ते. तर चला मग मी तुम्हाला पूर्ण चिवडाची रेसिपी दाखवणार आहे. तर बघा आणि नक्की सांगा बरं का कसा व्हायना ते चिवडा, आणि कमेंटसुद्धा नक्की करा बरं का. तर बघा मी इथे चिवडा असा प्रकारे बनवलेला आहे. तर सांगा मला नक्की कसं झाला ते, आणि मना खानदेशी मैत्रिणी नक्की सांगा बरं का मना चिवडा कसा व्हायना ते, आणि आपला खानदेशी चिवडा शेहाऊ कसा व्हायना नक्की सांगा बरं का मला कमेंटमा. छान छान अशा कमेंटसुद्धा करा आणि लाईक शेअर नक्कीच करा. शेवसुद्धा मी घरच पाडेल शे बरं का. तर बघा मी इथे अर्धा किलो मुरमुऱ्याचा चिवडा मी तुम्हाला बनवून दाखवते. तर बघा हे आपलं असं सगळं मिक्स करून मी बनवलेला आहे चिवडा. तर बघूया, इथं मी थोडेसे असे कुरमुरे घेतले मसाला टाकून, आणि थोडासा साईडला असा पिवळा मी चिवडा करून घेतला मुरमुऱ्यामध्ये कालवून. असं खूप छान लागतो. बाजूला करून घेतलेला आहे. मुरमुरे पिवळे दिसतात बघा. कोणी कुरमुरे म्हणतं, कोणी मुरमुरे म्हणतं. आमच्या खानदेशमध्ये मुरमुरेच म्हणतात. तर बघूया, बघा कढईमध्ये तेल असं गरम करून मी तडका देते. बघा कसा वाटला नक्की सांगायचं. तर बघा हे असं टाकून घेते मी सगळं. मसाला सगळीकडे लागतो ना, मग मुरमुऱ्याला सगळीकडे असा लागून जातो. कढईला असं झाकून मी हलवून घेते, म्हणजे सगळीकडे लागेल. चवीपुरता बघा मीठ टाकते. खानदेशी भाषा आमची तोंडात येतेच. बघा कसा आहे की नाही सुंदर, खायला टेस्टी, दिसायला पण छान. बघा हे अर्धा किलो आपले मुरमुरे आहे. त्याच्यासाठी लागणारे इथे साहित्य खोबरं, मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर सगळं असं घेतलेलं आहे. आणि आता तेलामध्ये सगळं तळणार आहे. डाळ्या, मकीचा चिवडा, इथं शेंगदाणे टाकले तळायला. बघा मस्तच आपला चिवडा बनलेला आहे छान. कामामध्ये जमलं नाही, उशिरा व्हिडिओ टाकते, नक्की बघायचं. पाहुणे रावळे येणारे जाणारे सगळं घरामध्ये. आता दिवाळी होती, सण होता. तर बघा असं एक एक करून मी तळून घेते. खोबरं टाकलं, मस्त असं कलर येईपर्यंत तेलात तळून घ्यायचं. हे बघा असं. इथं मक्कीचा चिवडा, हा तर लगेच असा वरती येतो, मस्त छान फुलून जातो तेलात. बघा सगळं असं मस्त तेलामध्ये तळून घेते मी. ह्या डाळ्या ह्या पण असं तेलात मस्त तळून घ्यायच्या, खायला मस्त लागतात. हे बघा मिरच्या, हिरव्या मिरच्या, तिखट असा मस्त झणझणीत. आणि समजा आपल्याला दुपारच्या वेळेस असं खायला वाटलं तर एक टमाटा कांदा कापायचा आणि याची भेळ बनवायची, खूप छान लागते खायला. बघा मस्त मिरच्या पण तळून झाल्या, आणि हे कढीपत्ता आणि कोथिंबीर आता मी हे असं काढून घेते आणि या चाळणीमध्ये धुवून घेणार आहे. शेवटी तळलं कारण हे अंगावर उडतं, ओलं राहील, आणि मस्त कडक होईपर्यंत तेलात असं तळून घेईल आणि टाकून देईल चिवडामध्ये. बघा धुवून घेतलं. बघा तेलात उडतं ते, शितळी अंगावर, भीती वाटते.